21 जूनच्या रात्रीची जेव्हा फिर्यादी अनुपमा वाघमारे कुटुंबासह पुलगाव गेलेल्या होत्या, परतल्यानंतर त्यांनी पाहिले की घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले असून घरातील दागिने आणि रोकड गायब आहे। तक्रार दाखल होताच पारडी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली। तांत्रिक विश्लेषण आणि माहितीच्या आधारे संदीप टेंभरे, महेंद्र कुशवाह आणि राजेंद्र मालवी या तिघांना सिवनी येथून ताब्यात घेण्यात आले। पीसीआर दरम्यान संदीप टेंभरे याने गुन्ह्याची कबुली दिली आणि सांगितले की चोरलेले गहणे सिवनीतील 2 वेगवेगळ्या ठिकाणी लपविले होते। पोलिसांनी केलेल्या कारवाईत सोने चांदीचे दागिने, रोकड 1000 आणि एक काळा बॅग असा एकूण 11,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। जप्तीमध्ये होते पोत, अंगठ्या, नथ, झुमके, चांदीची पैंजण व इतर मौल्यवान दागिने। विशेष म्हणजे संदीप टेंभरेने पारडी आणि माणकापूर पोलीस ठाण्यातील इतर 6 चोरी प्रकरणातही सहभाग असल्याची कबुली दिली आहे। पोलीस आता रिमांडवर घेऊन या टोळीचे इतर साथीदार कोण याचा शोध घेत आहेत। पारडी पोलीस अंतर्गत घरफोडीचे गुन्हेगार आपण शिवनी बालाघाट इथून आणलेले आहेत आणि त्यांनी आमच्याकडच्या 4 घरफोड्या दिलेल्या आहेत आणि मानकापूरचे 3 घरफोडे आहेत। असं आपण एकूण ह्या 4 गुन्ह्यात आणि मानकापूरचे काय माल असं एकूण आम्ही 11,12,000ची रिकवर केलेलं आहे। माल पकडलेले आरोपी जे आहे त्यांच्याकडे रिकॉर्ड आहे का? हे कामगिरी मागे मोडण्याची पदाधिकारी यांनी कामगिरी मोडली आहे, एकूण मुद्देमाल किती आहे का? यातला मुख्य आरोपी संदीप टेंभरे आहे। तो राहणारा शिवनीचा आहे, मुक्काम बाराघाट जुनी MP चा। त्याच्या पूर्वीचे चोरीचे रेकॉर्ड दिसते आमच्याकडे, 2-3 चोऱ्या झाल्यात आणि जे DBचे अधिकारी आहे PSI अरविंद कोल्हारी साहेब आणि त्यांच्या टीमने हे काम केलेलं आहे। हा आरोपी पूर्वी नागेश्वर नगरला पारडीच्या आधी 4 वर्ष अगोदर राहत होता। नंतर तो आपल्या मुडगावी शिवनीला गेलेला आहे आणि त्याला विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की त्याला जुगार खेळण्याचा छंद आहे, त्यामुळे तो चोरी करतो आणि जुगार खेळतो। आणि इतर आरोपी परत एक आरोपी अटक आहे सोबत। आणखी जे इतर आरोपी आहेत त्यातला 2 आरोपी फरार आहेत आणि त्याचे पण आम्हाला शोध घेणं सुरू आहे। पूर्वीचेच गुन्हे आहे, 2024चे एक गुन्हा आहे आमच्याकडला आणि 2025चे 3 गुन्हे आहेत जे आरोपीने आम्हाला दिलेले आहेत। त्याचप्रमाणे मानकापूरचे 3 गुन्हे त्यांनी सांगितलेले आहेत। या एकूण कारवाईत 11,12,000चा पूर्ण मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। कारवाई माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल सर, जॉईंट CP डॉक्टर नवीन चंद्र रेड्डी सर आणि नॉर्थ रिजन राजेंद्र दाभाडे सर, आमचे जे DCP आहेत श्री निकेतन कदम सर आणि ACP विशाल सिलसागर सर यांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वात ही कामगिरी करण्यात आली।